मंचावरती रिपोर्ट करायचा आहे. दापोडे आणि खारबाव टीमचे कॅप्टन लक्ष असू द्या, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जो कॅप्टन नसेल त्या टीमला इथे पेनल्टी लागेल. त्यामुळे दापोडे आणि खारबाव टीमच्या कॅप्टननं कॉमेंट्री बॉक्समध्ये या 2 षटकांच्या नंतर लगेच तुम्हाला संपर्क साधायचा आहे. कारण आज टोटल 10 संघ खेळतात. सगळ्यांचं जे क्रिकेट आहे ते मला फास्ट कंप्लीट करायचं आहे. 5 वाजेपर्यंत शेड्यूल आम्हाला कव्हर करायचं आहे. तर मग प्लीज थोडंसं लवकर या दोन्ही टीमच्या कॅप्टनना. जेव्हा मैदानावरती पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झाला, न्यू बॅट्समन येतोय छत्रपती. हे नाव माणसाला जगायला शिकवतं, हे नाव माणसाला संघर्ष करायला शिकवतं आणि हे नाव मराठी अस्मिता, मराठी परंपरा वाचायला आणि मराठी अस्मिता आणि संस्कृती जपायला शिकवतं छत्रपती. त्या नावाप्रमाणे संघर्ष करावा लागेल या खेळाडूला देखील. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय खाली राहत असताना बॅट्समन बीट होतोय, चेंडू जातोय ते डॉट. रमेशच स्ट्रायकर एंडला, त्याच्या जोडीने नंबर 3 वरती छत्रपती आलाय. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता डाव्या त्याचा बॅट्समन समोर अँगल चेंज केलाय. ओव्हर द विकेट येत आहेत उजव्या हातानं. ऑफस्टिकचा बॉल अगदी बाहेर आणि छत्रपती नावाचा रुबाब दाखवत असताना बॅट्समन बॉल सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रमेशच्या बॅटमनाला चौकार माफी असू द्या, कारण मागचा बॉल डॉट होता. पिंपास विरुद्ध टेमघर यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय टेमघरच्या कॅप्टनच्या माध्यमातून आणि रमेशच्या बॅटमधून हा चौकार आला. टीमची टोटल 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावरती. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस आणत असताना आता या मॅचमध्ये ऑन साइडला फिल्डर आपण पाहतोय. एकच फिल्डर बाउंड्री लाईन वरती तैनात आहे, कारण एक खेळाडू शॉर्ट टीम मध्ये आणि त्याची किंमत मोजावी लागती. अजून एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार रमेशच्या बॅटमधून. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. आता बॅटची आतली कडा, कीपर बीट आउटफील्ड फास्ट, फिल्डर येतात बॉलवरती. फायनली बॉल अडवला जाईल. रन्स देखील अतिशय वेगानं कंप्लीट करत असताना दोन्ही बॅट्समन 2 रन ऍड झालेत. धावफलक 2 ने डबल डिजिट मध्ये पाहायला मिळते. 10 धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 वरती जाऊन पोहोचली आहे. सुरुवात अतिशय सुंदर झाली पहिल्या बॉलवरती विकेट मध्ये, त्यानंतर पुनरागमन अतिशय चांगलं टेमघरचं आणि त्याचबरोबरीनं पिंपास देखील. कारण 2 चौकारानंतर कुठेतरी फलंदाजाला शांत ठेवलं अतिशय गरजेचं. यावेळी बॉल अतिशय सुंदर आहे. बॅकलिपला खाली आणून सॉफ्टहँडनं खेळले. एक सिंगल. आणि आता काय घडलं हा सगळ्यात मोठा प्रश्न. गरज होती का? मात्र विकेटची गरज आम्हाला आहे हे सांगत असताना शेवटच्या टप्प्यात बॉल स्टंपला लावला आणि एक चांगला बॅट्समन होता तो इथे आता बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात काही गरज नव्हती धाव घेण्याची. 1 रन कंप्लीट होणं कठीण होतं, तिथे मात्र 2 धावा बनवायला गेले आणि विकेट गेली एक चांगल्या बॅट्समनची. रमेश सारखा एक चांगला फलंदाज आता रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय.
अजून एक संतोष नावाचा गोलंदाज येतोय पिंपळास टीमच्या माध्यमातून, टीमगड टीमच्या माध्यमातून. संतोष उर्फ बंटा या नावानं त्यांची प्रचिती आहे टीमगड टीममध्ये. ते इथे बॉलिंगसाठी सज्ज झालेत. पहिल्या षटकामध्ये रन्स अतिशय चांगले आल्या, 11. एक विकेट देखील गेली. रनआउटच्या स्वरूपात एक फलंदाज झेलबाद झाला. असे 2 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत या टीमनं. गोलंदाज तयार होईल दुसरं षटक घेऊन. संतोष टेबेकर उर्फ बंटा आणि छत्रपतीच्या जोडीने नंबर 4 वरती बॅटिंगसाठी आलाय काळीराम. चला वेग घालू नका टेमगर टीम. कॅप्टन लक्ष सुद्धा टेमगरचं एक डिसिप्लिन क्रिकेट तुमच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच गरजेचं आहे. चला फास्ट खेळा. फिल्डिंग तर तुम्ही सजून घ्या तोपर्यंत. तर अगदी त्यांच्या काही प्लेयर्सची वाट पाहत होते म्हणून पहिल्या ओव्हरमध्ये एक प्लेयर शॉट ठेवून ते खेळले. 10 खेळाडू घेऊन खेळले म्हणून बाउंड्री लाईनच्या बाहेर एकच फिल्डर होता. तर मग या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आणण्याची अनुमती दिली अंपायरच्या माध्यमातून. तर जेव्हा मॅचमध्ये संतोष बंटा बॉलिंगसाठी सज्ज आहे, त्याच्यासमोर बॅटिंग करत असताना बॅट्समन छत्रपती. बॉलर तयार, लेफ्ट आर्म बॉलर आहे. राऊंड विकेट येतो. पहिलाच बॉल फटका फसला. चेंडू हवेत एक्स्ट्रा कव्हरला घेतली. एक कॅच लागेल ते काय या मॅच मध्ये छत्रपतीच्या नावानं दुसरा, तो म्हणजेच टीम पिंपळास क्रिकेट संघाला. न्यू बॅट्समन इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद झाले छत्रपती. आता मिड ऑनला क्लिअर करून बॉल ट्रॅव्हल होईल लॉंग ऑनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. तो पण एक सिंगल अजून ऍड होईल. सागर भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय अतिशय चांगली मॅनेजमेंट. 4 दिवस या क्रिकेट स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. कालच्या दिवशी या स्पर्धेची सुरुवात झाली आणि बरोबर तुम्हाला फायनल देखील या स्पर्धेची पाहायला मिळेल. शनिवारी 30 तारखेला या स्पर्धेचा अंतिम सोहळा असेल. बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुल टॉस बॉल ऑन साइडला प्रहार झाला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घेत सीमा रेषा पार. रन्स मधील 4 आणि हा येतोय तुफान पिंपळासचा तुफान चौकार. सनी शेठ भोईर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तर दिनेश पाटील ग्रामपंचायत सदस्य यांचे ते आगमन झालंय. तर ग्रामपंचायत सदस्य म्हटलं तर सध्या नावापुढे शेटच लावावं लागतं. तर या दिनेश शेठ पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सनी भोईर आपल्याला इन्व्हाइट करतात. 2 ओव्हरचा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे. सागरदादा 9 बॉल झाले. जुना बॉल देऊ कारण 4 ओव्हरची मॅच आहे. आफ्टर 1 ओव्हर तुम्हाला जुना चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केला जाईल.
तर त्याच दरम्यान चिंतामण दादा पाटील दापोडे ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. दापोडे म्हटलं तर मित्रांनो एक आदर्श गाव, जगाच्या पाठीवरती मी म्हणेल एकच असं गाव, एक गाव एक मंडल आणि ग्रामपंचायत अगदी मी म्हणेल भरपूर मोठी असताना देखील जिथे अनेक काही गोष्टी बिनविरोध होतात, ते गाव म्हणजे दापोडे. आणि नेहमीच भिवंडी समोर एक आदर्श ज्या गावाचा राहिला आहे ते गाव म्हणजे दापोडे. आणि त्याच गावाचा 40+ संघ नेक्स्ट मॅच आपल्याला इन ॲक्शन दिसेल आणि तो संघ फाईट करेल खारबाव क्रिकेट संघाला. तर जसं मी अनाऊन्स केलं होतं, दापोडे आणि खारबाव टीमच्या कॅप्टनना 2 ओव्हरमध्ये आता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे टॉससाठी. दापोडेचे कॅप्टन आले असतील तर टॉससाठी या, आणि खारबावचे कॅप्टन देखील. शरीरापासून चेंडू भरपूर दूर, बॅटला इथे ब्रश झालाय का, अंपायर्सकडे अपील आणि अंपायरचा इशारा इन अजूनही बाकी. वाईट बॉल एक्स्ट्रा रन इथे ऍड होईल. टीमच्या टोटलमध्ये अतिशय चांगली बॉलिंग करतोय समगत टीमगर. या मॅचमध्ये टॉस जिंकून जसं त्यांच्या कॅप्टनचं मत होतं 30 ते 35 पर्यंत आम्ही थांबू, पण सध्या धावा अतिशय चांगले झाले. सुरुवात चांगली आहे, 17 वरती पोहोचलाय संघ पिंपळास. इथे बॉल उंच हवेत, लॉंग ऑनला फिल्डर जज करतायत, चेंडू पर्यंत पोहोचलेत. वॉट अ कॅच. माझ्या डोळ्यांवरती मलाच कुठेतरी विश्वास बसत नाहीये की डीप लॉंगॉन वरून मिडॉनला येऊन 40+ खेळाडू एवढा उंच आणि अवघड झेल सहज कॅरी करतोय. ग्रेट कॅच बाय फिल्डर प्रमोद, आणि धक्का लागत असताना टीम तुफान पिंपळासला. न्यू बॅट्समन इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. हर्षल विकेट गेले आतापर्यंत 3, आणि आता चौथा फलंदाज बाद झाला कुणाल, आणि आता 6व्या नंबरवरती इंटर होतं हर्षल. धावा झाले 17, 2 षटकांचा खेळ मैदानावरती आपण पाहतोय. अंतिम बॉल या षटकातील शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, त्यानंतर कमबॅक अतिशय चांगला केलाय बॉलर संतोष बंडानं. शेवटचा बॉल त्याच्या षटकातील, आणि स्ट्रायकर इनला बॅट्समन फेस करेल. सलामीची जोडी मैदानात बाहेर झाली. आता काईराम स्ट्रायकर एंडला. अतिशय सुंदर फटका सजवला अलॉंग द कार्पेट बॉलचा, तो डीप मध्ये फोल्डर आहेत, एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकलाय. वॉट थ्रो. इम्प्रेस करत असताना टेमघर म्हटलं की नेहमीच अतिशय मोठे मोठे स्टार या टेमघर गावांना दिलेत. भिवंडी क्रिकेटला श्याम चौधरी, यश पाटील अशा काही खेळाडूंचा नेहमीच, किसन म्हात्रे हे नाव विसरून कसं चालेल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत 18. बीजेपी युवा मोर्चा सरचिटणीस सन्माननीय दिनेशजी भोईर साहेबांचे ते शुभागमन झालाय. तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. सनी शेठ भोईर आमच्या सोबत. सनी वागचोरे जेवढं फेमस आहे पूर्ण भारतात, सनी भोईर हे नाव तेवढंच फेमस आहे भिवंडी तालुक्यात. जेव्हा मॅच मध्ये 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती, सॉरी 18, कारण 1 ओव्हरमध्ये 11 होत्या, या षटकामध्ये 7 आल्या. आफ्टर 2 ओव्हर 18 लॉस ऑफ 4. बॅटिंग करतोय तो म्हणजे स्वर्गीय बलवंत तुफान पिंपास. तिसरं षटक घेऊन रामू आला बॉलिंग मार्क वरती. चला फास्ट खेळा ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल भरपूर लांब ऑफ स्टिकच्या, त्यामुळे अंपायरला सहज इशारा द्यायला मिळाला की ते वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. 1 रन एक्स्ट्रा ऍड होईल टीमच्या टोटलमध्ये, आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते. या स्कोर कार्डवरती धावा 19, 19 ऑन बोर्ड. 4 ओव्हरची मॅच आहे, कमीत कमी 35 ते 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल स्वर्गीय बलवंत 11 तुफान पिंपास टीमला. ओव्हर द विकेट. इथे फटका खेळायचा होता एक्स्ट्रा कव्हरला, मात्र चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन ट्रॅव्हल होतो शॉटमध्ये कव्हर्सला. एक सिंगल तिथं ऍड होईल, आणि एका सिंगल नंतर संघ पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 20, लॉस ऑफ 4 विकेट. परिस्थिती अतिशय चांगली आहे, कारण अजून इथं 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉलमध्ये 17 ते 18 धावा आल्या, तर तुम्ही 35+ जाऊ शकता, आणि त्या मैदानावरती 40+ क्रिकेटसाठी एक चांगलं टार्गेट आहे. अजून 1 रन एक्स्ट्रा इथं ऍड होईल.
ऑफस्टिकच्या बॉल भरपूर बाहेर. एक्स्ट्रा रनच्या मदतीने संघ पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता आपण जर पाहिली या षटकामध्ये 2 व्हाईट बॉल, 1 सिंगल. थोडंसं महागडं षटक कुठेतरी पाहायला मिळेल का, कारण एक्स्ट्रा रन जास्त खर्च केलेत. त्यामुळे पायचा जो दबाव आला आहे तर त्या दबावाचा फायदा बॅट्समन उचलतील का गोलंदाजासमोर. मोठ्या फटक्यांची कुठेतरी गरज असेल. सिंगल डबल्स देखील तितक्याच गरजेच्या आहेत या मॅचमध्ये. डॉट बॉल फक्त पर्सेंटेज तुम्हाला थांबवावं लागेल. आता रन घेण्याचा मानस आणि 1 सिंगल कंप्लीट होईल. बॉल आता या बॉलिंग ट्रॅकवर. फटका मिस टायमिंग. आता बॅटची वरची कडा घेऊन किपरला बीट करून बॉल मागे येतोय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगानं. वा भाई वा, गुड फिल्डिंग. एक वेगळाच आनंद आहे मैदानावरती. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 24. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. आता इथे लाईन खराब. नक्कीच अंपायरचा इशारा आहे. न फक्त बाकी आणि व्हाईट बॉलचा इशारा. बाय 1 गेट 1 फ्री अशा 2 धावा ऍड होतील तुफान पिंपासच्या धावफलकावरती. पिंपास म्हटलं की श्याम शेटघरात ते देखील या टीम मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात. न्यू 40+ मध्ये ते खेळतात. तो संघ देखील याच नावानं खेळतो. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26. संतोष माई देखील या टीम मध्ये खेळतात. आमचे मित्र बंटी यांचे पिताश्री आता आज टीम मध्ये नाही आहेत. आणि बॉल इथे डॉट जात असताना 12th मॅन अतिशय खतरनाक आहेत पिंपासचे. प्रत्येक बॉल वरती त्यांची एक एक मेसेज द्यायची इच्छा आहे, पण तो आम्ही पोचू शकत नाही होत मैदानावरती ऑन माईक. धावफलकावरती धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत 26-26. अजून रन एक्स्ट्रा ऍड होतील. भरपूर भरपूर व्हाईट बॉल या षटकामध्ये पाहायला मिळाले. सातत्याने एक्स्ट्रा रन इथे खर्च करत असताना ही टीम आपल्याला दिसतीये. एक्स्ट्रा रनच्या मदतीने संघ 27 वरती पोहोचला. 4 व्हाईट बॉल टाकलेत, त्यामध्ये 2 वेळा एक्स्ट्रा रन येताना दिसल्या. मोहन दादा, मॅच चालू असताना मैदानातून येऊ नका, अन्यथा सकाळी मानधनामध्ये कपात केली जाईल. बॉल तयार. ओव्हर द विकेट. आता टप्पा चांगला आहे. ज्यावेळी टप्पा चांगला पडला त्यावेळी फलंदाजाला बीट करताना दिसले बॉलर रामू. षटकमध्ये अगदी लांब आणि लचक आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी टाकले टोटल 9 बॉल, त्यामध्ये 4 वाईड आहेत. 1 बॉल पुन्हा टाकावा लागेल, त्यानंतर हे षटक कंप्लीट होईल. लास्ट बॉल इन थर्ड ओव्हर. आतापर्यंत 9ची सरासरी या मॅच मध्ये मिळाली आहे. आणि अंतिम बॉल आता शिल्लक आहे गोलंदाज रामूच्या षटकातील. चला स्पीडअप करा, फास्ट खेळा टीम टेमघर. अंतिम बॉल तिसऱ्या षटकामधील. अतिशय सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. कमबॅक अतिशय चांगलं केलं बॉलर रामूनं. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. आफ्टर 3 ओव्हर धावसंख्या 27 वरती पाहायला मिळते. शेवटचं षटक अजूनही बाकी आहे या मॅच मधलं. पाहिजे शेवटच्या षटकामध्ये ते किती रन्स येताना दिसतील. अल्पेश गायकवाड यांची धूमफोर. दोन मध्ये 4ची मजा घेतात अल्पेश गायकवाड. आणि धूमपूरचे मालक आहेत, तर हे आपलं स्वागत आहे. दुपारच्या लंच ब्रेक नंतर आमच्यासोबत ते जॉईन होतील.
आणि भिवंडी 40+ क्रिकेट तर्फे त्यांना एक नवीन ऍक्टिव्हा देखील मिळणार आहे कुंदन शेठ पाटील यांच्या माध्यमातून. एक मोठी उपलब्धी त्यांच्यासाठी. मी तो ना ऍक्टिव्हाची गरज नाही अल्पेश दादा, आधीच तुझ्याकडे अतिशय चांगली कार आहे. बोला सर जवळ शेवटचा षटक घेऊन जाऊया मॅच मध्ये. विकास नाईक अतिशय सुंदर फटका, आउटफिट फास्ट बॉलला थांबवणं तितकंसं कठीण, मात्र फायनली प्रयत्न करतात फिल्डर. गुड फिल्डिंग. फायनली पाहायचं आता काय घडलं या बॉल वरती. तर GTC वरती आपण रिप्लाय पाहू आणि रिप्लाय नंतर आम्ही तुमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचू. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, घाई करू नका टीम पिंपास. जो निर्णय येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. फक्त काही क्षण थांबायचं अंपायर, कारण अतिशय क्लोज निर्णय. आणि आमचे सनी भोईर थर्ड अंपायरच्या भूमिकेत मॅच रेफरी. 4 रन ऍड होतील. चौकार आहे, कारण ज्यावेळी बॉल तुम्ही स्टॉप केलात तुमचा एक पाय बाउंड्रीच्या बाहेर होता आणि तदनंतर तुम्ही चेंडूला स्पर्श केलं, त्यामुळे या 4 धावा इथे ऍड होतील. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 31-31. गुड जॉब भूपेश कराळे अँड टीम GTC. सुनील आमचे कॅमेरामॅन. सुमित मात्र हे क्षणचित्र टिपले. अशा काही क्लोज मुवमेंट अगदी महत्वाचे असतात. चला फास्ट घ्या टीम. धावसंख्या 31 आणि ऑफस्टिकच्या बॉल भरपूर बाहेर. अजून एक रन एक्स्ट्रा. टीमची टोटल वाईड न पुढे सरकेल 32 वरती. 4 षटकांचा सामना पाहायचा कितीपर्यंत जाईल संघ. नेक्स्ट मॅच दापोडे आणि खारबाव. टॉस डिया फुल टॉस बॉल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. फाईन लेगला अगदी वेगानं ट्रॅव्हल होत असताना सीमा रेषा पार. JB ट्रॉफी चौकार. चला कॅप्टन या दापोडे आणि खारबावचे फास्ट. अंपायर्सकडे अपील आणि अंपायरचा इशारा. फलंदाज बाद. लागला इथे धक्का. नंबर 5 बॅटिंग करणारा टीम स्वर्गीय बलवंत पाटील तुफान पिंपळास 11 क्रिकेट संघाला. दापोडेचे कॅप्टन आणि खारबावचे कॅप्टन या. आणि काय रे आम्ही ते बाद झालेत, तर मी विनंती करतो कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन व्हा आमच्या सोबत. फक्त 3 बॉलचाच खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉससाठी देखील वळणार आहोत. तर मोहनदादा भोईर यांना विनंती करतो या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच टॉस करण्यासाठी आपण वळणार आहोत मोहनदादा भोईर यांच्याकडे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. खारबाव आणि दापोडे पुन्हा एकदा कॉल करतो टॉससाठी या फास्ट. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. बंडी चौधरी दापोडे गावाचे सामाजिक कार्यकर्ते प्रेक्षकांमध्ये कुठे असाल तर या व्यासपीठावरती. इथे फटका अतिशय सुंदर लॉंग ऑनला कॅच आणि फलंदाज बाद.
बॉल तयार. इथे टप्पा सुंदर आहे. चेंडू जातो इथे डॉट. अतिशय चांगली कामगिरी ते होत असताना गोलंदाजांच्या माध्यमातून कमबॅक केलं जात आहे. कमी धावफलकावरती थांबवलं जात आहे. स्वर्गीय बलवंत पाटील टीमला. बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा बाउन्स आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील 4 आणि हा येतो चौकार. आणि पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला. चला टीम दापोडे आणि खरबाव यांच्यामध्ये आपण करूया टॉस आणि आपण वळूयात एकच वादा मोहनदादा भोईर यांच्याकडे. हा टॉस केला जाईल या सामन्याचा. दिनेश शेठ पाटील यांच्या शुभ असे नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर या दिनेश शेठ पाटील तुमच्या शुभ असे आम्ही करणार आहोत टॉस. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं मी दुपारच्या सत्रामधून मनापासून स्वागत करतोय. तर चला दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय. कालिका माता खारबाव विपक्ष वीर तानाजी दापोडे. दोन्ही संघाच्या संगणकाने विनंती आपण प्लीज थोडंसं वेल कमी घ्या आणि आपण लगेच नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी उपस्थित. या मान्यवर मंडळीमधून आपण पाहतोय मान्य श्री दिनेशजी पाटील असतील, दिनेशजी भोईर असतील. या दोन्ही मान्यवरांना विनंती एक महत्त्वाच्या सामन्याचं आपण नाणेफेक करायचंय. या दोन संघामधून आपण नाणेफेक करायचंय. चला खरबाव संघाचा संगणक या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्याचबरोबर विनंती प्रतिस्पर्धी संघ अर्थातच वीर तानाजी दापोडे आपण यायचंय. जनमान सरवली या संघाचे संगणक सोमनाथजी चौधरी. आपण जर कोण प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन या मान्यवर कक्षाची आपण शोभा वाढवायची आहे. सोमनाथजी चौधरी आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. त्याचबरोबर संजीव पाटील आपण यायचंय. चला वीर तानाजी दापोडे संघाचा संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचं प्लीज. वेलकम राजू, वेलकम मानिक and वेलकम मनोज पाटील and वेलकम चिंतामण पाटील. एक डॅशिंग पर्सनॅलिटी, उत्तम व्यक्तिमत्व आणि खास करून दापोडा एक्सप्रेस या नावानं ज्यांची ओळख आहे. संघाचे संगणक मान्यवर कक्षामधून नुकतंच ज्यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झाले उमेशजी भोईर, त्याचबरोबर दिनेश पाटील आणि दिनेश भोईर या मान्यवरांना विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक. भिवंडीतील दोन्ही नामांकित संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत. एका सन्मानित संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील यांचा संघ, त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव प्रदीप जोशी यांचा संघ आपण पाहतोय. मान्यवरांना विनंती आपण नाणं उडवायचंय. चला खारबाव
संघाचं काटाचं म्हणणं आहे अगेन्स्ट छाप पडते. मान्यवर विंदिशाल पण मान्यवर कक्षामध्ये जाऊ नये लगेच विराज म्हणायचं. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. फक्त आपण निर्णय सांगायचा आहे. खारबाव संघ आपण निर्णय सांगा. सॉरी वीर आणि दापोडे संघ नाणेफेक जिंकतो. चिंतामण फक्त आपण आपला निर्णय सांगायचे. क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. टॉस बॉस मधून आपण ब्रेकिंग न्यूज पाहिली. दोन्ही संघांमधून नाणेफेक झाले होतं. नाणेफेकीचा कॉल लागतोय वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून आणि प्रथम षटकार स्वीकारलं जातं आणि आमंत्रित केलं जातं खास करून फलंदाजीसाठी खारबाव या संघाला. ओल्ड टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाला प्रारंभ आहे. सलामी गोलंदाज जगदीश. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता. फलंदाज संतोषाला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. निश्चित थोडासा लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. चेंडूला ऑन साईडने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज संतोषाला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पुन्हा एकदा गेस गोलंदाज जगदीश. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज राईट मोरचा मारा करतोय. या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा हलक्याच बॅटने ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. चेंडू शॉर्ट कव्हरला जातोय. आउट फिन मधून अतिशय अप्रतिम उत्कृष्ट क्षेत्ररक्षण सदाय करतोय. मात्र तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी. एक धावणे संघाची धावसंख्या एक धावने पुढे असते. धावसंख्या होते ती 2 बिनबाद 2 विजयाचं एक मापक लक्ष. 42 धावांचं प्रतिशत आपण विचार केला 10.50 ची सरासरी आहे. अगेन्स्ट गोलंदाज जगदीश. स्ट्राईक रोटेट करतो संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज मनोज. फुल्यांचा चेंडू अतिशय चांगला फटका. चेंडू ऑन साईडला जातोय. मिडावून चेंडू लॉंगॉनला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. 2 धावांनी संघात धावसंख्या होती बिनबाद 4. जय दुर्गा स्पोर्ट टेमघर पाडा विपक्ष स्वर्गीय बलवन तुफान पिंपळा अशा 2 संघांमधून चालू सामना आपण पाहतोय. जेडी स्पोर्ट टेमघर संघाला विजयासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला चेंडू. उत्तम चेंडू. उत्कृष्ट चेंडू आपण पाहतोय गोलंदाज जगदीश याचा. चेंडूची लाईन रीड करता आणि चेंडू लाईनअप करता आला नव्हता. फलंदाज मनोज याला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटवर्क फार महत्त्वाचं असतं. तुमचं टायमिंग फार महत्त्वाचं असतं. तुमची नजर फार महत्त्वाची असते. पुन्हा एकदा थोडासा ऑन द खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला चेंडू. जागेवरून चेंडूला स्क्वेअर कट काढण्याचा प्रयत्न पद्धत लाली ते पाहायला मिळत नाहीये. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर थोडंसं बॅकफुट आपण पाहतोय. जयदुर्गा टेमघर या पाड्याला एक चांगली सुरुवात असेल स्वर्गीय बलवंत तुफान पिंपळाशा संघाची. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर निश्चितच प्रत्येक षटकारामागे एक मोठा फटका आवश्यक आहे. जेडी स्पोर्ट टेमघर पाड्या संघाला पहिल्या षटकारामध्ये निश्चित आपण पाहिलं होतं वर्चस्व गोलंदाजाचं. वीर तानाजी दापोडे या संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित. या समर्थकामध्ये एक गावातील प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40 या संघाचे एक नामांकित खेळाडू बंटूजी चौधरी. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचं आहे. नरहरी पाटील आपण यायचं आहे. सदानंदजी आपण यायचं आहे. आज समर्थक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. वीर तानाजी दापोडे संघाचे या सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. क्रिकेट फेस्टिवल पाहतो. क्रिकेटचं बिग इव्हेंट पाहतो. क्रिकेटचं बिग शो पाहतो. क्रिकेटचं महासंग्राम पाहतो. क्रिकेटचं जुनून पाहतो. क्रिकेटचं जल्लोष पाहतो. क्रिकेटची जत्रा पाहतो आणि क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जेडी स्पोर्ट टेमघर थोडासा बॅकफुट आपण पाहतोय. मात्र ॲडव्हान्टेज ऑप्शन आहे. कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद झाले नाही. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक. पहिलं सांघिक. दुसरं गोलंदाज सांभाळतो अंबादास. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे अंबादास.
पंचांना क्रॉस करतो, लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतोय संतोष. चेंडूला सुंदर ऑन साईडला खेळत जातात, चेंडू डीप मध्ये जातोय, आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण चेंडू जोपर्यंत उचलला जातोय तोपर्यंत मात्र एक धाव करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. संतोषाच्या बॅट मधून निघते एक धाव, धावसंख्या एकाने पुढे सकते 5. बेचाळीस धावांचं एक मापक लक्ष, प्रतिषटकाचा विचार केला 10.50 ची सरासरी आहे. आता मात्र निश्चितच एसट्यानं सोडून जाणारा चेंडू आपण पाहतो. लेग स्टंपच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. स्ट्रायकर पंच आपण पाहतो गणेश पाटील यांच्याकडे वाईटचा इशारा आहे. एक धावीचा निर्वाळा, धावसंख्या 1 धावीने पुढे सरकते 6. फुल्लेंचा चेंडू निश्चित चेंडू सुंदर ऑन ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. चेंडूला थोडंसं मिसफील्ड केलं जातं आउटफील्ड मधून. आपण पाहिलं चेंडू वाडीशी लॉंग ऑन सीमारेषेकडे थोडंसं ट्रॅव्हल झाला होता. आउटफील्ड मधून आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाला चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाहीये आणि 2 धावा मिळतात फलंदाजाला. या 2 धावांनी संघात धावसंख्या पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. क्रिकेटमधून 3 फॉर्मॅट विजयासाठी फार महत्त्वाचे असतात. तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं, त्याचबरोबर तुमची गोलंदाजी फलंदाजी, एक तिन्ही फॉर्मॅटमधून आपण जर विजय संपादित करायच्या तर या गोष्टी आवश्यक असतात. या ठिकाणी मात्र चेंडूला मिस करताना आपण पाहतो एसटी रक्षक. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 अशा एकंदरीत 2 धावा गृहीत धरल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती दोन्ही अंकामध्ये प्रवेश करते 10. खराब चेंडू, दिशांनी चेंडू, स्वेर मारा. वेलकम सूर्यकांत पाटील, वीर तानाजी दापोडे या संघाचे एक नामांकित आणि सिनियर खेळाडू आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. फलंदाज थोडासा स्टेपवर जवळ चेंडूला थोडासा इनसाइड खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 1 बॉस एका टप्प्याने मात्र चेंडू शॉर्ट कव्हरला कलेक्ट केला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहज घेतात 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 12. विजयाचं लक्ष 42 धावांचं. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या, स्पीडअप करायचंय. अजूनही विजयापासून तब्बल 30 धावा दूर आहे आणि 15 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रत्येक चेंडू मागे 1-2 धावांचं गणित आहे. बॅक टू बॉलर असा मारा आपल्या फॉलोधरमध्ये चेंडूला निश्चित अडवलं जातं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त 1 धाव, धावसंख्या एकाने पुढे सकते ती. धावसंख्या होती ती 13. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. या ठिकाणी मात्र एक मोठा फटका, झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. 1 बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सकते 17. अजूनही विजयापासून तब्बल 25 धावा दूर आहे आणि 13 चेंडूंचा खेळ. सामना 2 स्थितीमध्ये पाहतोय, 50-50 मध्ये पाहतोय. 13 चेंडू आणि 25 धावा असं एक समीकरण. या ठिकाणी मात्र एक मोठा फटका, बघूया फटका फसतो की काय. आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क, षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. मनुजाच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर रेट केली, चेंडूला भिरकावून दिलं, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, षटकार.
आता विजयाचं लक्ष 19 धावांचं 12 चेंडूंचा खेळ शेष. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना आपण पाहतो JD स्पोर्ट टेमघर पडा संघ विजयापासून फक्त आणि फक्त 19 धावा दूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं गोलंदाजीला सांभाळतो हर्षल. एक संघाची सर्वात वेगवान गोलंदाज आहे, एक्सप्रेस डिलिव्हरी वेगवान गोलंदाज आहे. दुसऱ्या षटकात मित्र आपण विचार केला थोडंसं मागडे षटक आता तो गोलंदाज अंबादास तब्बल 19 धाबा. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला जगदीश म्हात्रे यांनी अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. फक्त आणि फक्त 4 धावा एक पॉवर प्लेच्या षटकांमधून पॉवर पेश केली होती खास करून गोलंदाज जगदीश याने. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा हर्षल. मिस टाइम फटका फटका फसतोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नव्हता. टॉपेज घेऊन चेंडू देतो इस्टँडच्या मागं. फलंदाज संतोष याला मात्र माघारी परतावं लागतं. आता उर्वरित 11 चेंडूमधून अजूनही विजयापासून तब्बल 19 धावा दूर आहे. न्यू बॅट्समन बंटी जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज गोंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय हर्षल. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका फसतो की काय बघूया. झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वादाने. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर चौकार. क्रिकेटमधून कॅचला मित्र फार महत्वाचं स्थान असतं. घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो. कॅच विन द मॅच. या ठिकाणी झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आणि ह्याच बरोबर चौकारी दिला जातोय. तू पी गेलं. ताकाबरोबर तुपी गेलं. एक डिफेन्सिव्ह फटका अतिशय चांगला फटका. चेंडूला हलक्यात बॅटने फक्त थोडंसं पुश केलं होतं. चेंडू शॉर्ट पॉईंटला आपण पाहिलं होतं. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं. एक धावगणीची संधी प्राप्त फलंदाज झाली. एकदम संघाची धावसंख्या एकदम पुढे सरकते ती 28. अजूनही विजयापासून तब्बल 14 धावा दूर आहे. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. अर्थातच या सामन्यावर थोडीशी पकड मजबूत आहे ती JD स्पोर्ट टेमघर पडा या संघाची. विजयाचं लक्ष पाहिलं होतं 42 धावांचं. तिसऱ्या षटकाला प्रारंभ धावसंख्या आहे ती 28. महत्वाचा फलंदाज संतोष दिवेकर या ठिकाणी बाद झालेला आहे. आणि मैदानामधून आता JD स्पोर्ट टेमघर पडा संघाची सर्वात बिन्नीची जोडी आपण पाहतोय बंटा आणि मनोज. चेंडूवर अतिशय चांगला फटका आहे. मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. वारंवार चुका आपण पाहतोय. प्रॅक्टिसचा आभास कुठेतरी जाणवतो पिंपळा संघामधून. सामना विजयासाठी 3 फॉर्मॅट क्रिकेटमधून फार महत्वाचे असतात मित्रो. तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, सर्वात महत्त्वाचं तुमचं क्षेत्ररक्षण. आणि निश्चितच तुफान पिंपलास वर्गीय बलवंत पाटील तुफान पिंपलास संघाकडनं वारंवार चुका आपण पाहतोय. प्रॅक्टिसचा आभास कुठेतरी जाणवतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका आहे. बघूया चेंडूपर्यंत पोहोचू शकतोय की नाहीये. वारंवार त्या चुका आपण पाहतोय. आउटफील्ड मधून झेल सोडले जातात, जीवदान दिले जातात, आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय. 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 34. आता विजयापासून फक्त आणि फक्त 8 धावा दूर आहे. जेल नाही बल्कि तेल लगाया हातों में. या ठिकाणी मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न
एक चांगला चेंडू आपण हाताळताना पाहिलं होतं. रशिलेला बीट झाला होता फलंदाज आणि बीट झाला होता यष्टिरक्षक. मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. अजून येणाऱ्या 7 चेंडूमधून विजयासाठी अजूनही 8 धावा दूर आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. शेवटचं अंतिम अखेरचं षटक बघूया कोण गोलंदाज हाताळतोय. आता मात्र सामन्यामध्ये जर कमबॅक व्हायचं असेल जेडी स्पोर्ट टेमघर संघाला तर निश्चितच कुठल्याही मोठ्या पटक्यांची आवश्यकता नाही. फक्त चेंडूला पण रोटेट करायचं, डबल सिंगल, एक क्रिकेटची लाईन प्लेन असते त्याप्रमाणे धावा घ्यायच्या आहेत. या उलट सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तुफाना पिंपळाशा संघाला तर एक उत्तम गोलंदाजी आणि त्या अगेन्स्ट चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. वेलकम. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर संघटनेचे सन्माननीय सचिव मान्य श्री प्रदीप जोशी आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. त्याचबरोबर वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वे सर्वा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मानित संस्थापक अध्यक्ष माननीय कुंदनजी पाटील साहेब जर आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपली या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात पाठी फक्त चेंडूला थोडंसं टॅप केलं जातं. चेंडू पॉईंटला जातो. एक धाव मिळते फलंदाज एक धावणी संघात धावसंख्या एक धावणी पुढे सरकते. धावसंख्या ती 35. विजयापासून अजूनही 7 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. 5 चेंडू आणि 7 धावा असं एक समीकरण विजयासाठी. यानंतर मित्र आपण कुठंच जाऊ नका. एक बिग मॅच तालुका क्रिकेटमधले 2 नामांकित संघ खास करून वीर तानाजी दापोडे त्याच्या अगेन्स्ट आपण पाहणार विस्फोटक संघ कालिका माता खारबाव. आणि निश्चितच चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. अगेन्स्ट पुन्हा एकदा ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. वीर तानाजी दापोडे संघाचे एक नामांकित खेळाडू राजू पाटील आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. वेलकम राजू पाटील. आणि निश्चितच गोलंदाजी चांगली झाली म्हणजे क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली खास करून पिंपळाशा संघाला. डिफेन्सिव्ह फटका हलक्यात बाहेर फक्त चेंडू थोडंसं प्लिक केलं जातं. 1 धावेनेसी संघ विजय संपादित करतोय. हाडलक स्वर्गीय बलवन पाटील तुफान पिंपळा संघ अँड गुड लक जेडी स्पोर्ट टेमघरपाडा अँड हाडलक जगदीश म्हात्रे. पिंपलासकडनं वारंवार आपण चुका पाहिल्यात खास करून झेल कलेक्ट करता आले आणि सामन्यातील सामनावीराचा मानकरी